नमस्कार, रामराम मंडळी. तुमचं स्वागत आहे भव्य दिव्य अशा जनरल गटामध्ये. तर आता येऊ सुटलाय बघा आमदार केसरीचा जनरल गट, 1,11,166 रुपयाचा. तर कुठली बैल कुठं पाहिल्यात, कोण कुणाच्या पायऱ्यात आहे, तसं गाडीवर कोणाची संपूर्ण माहिती देतो. तर ते 1 नंबरला लागले, कुठली गाडी बघूया पहिला. तिकडं आता ही 1 नंबरला लागल्या ही गाडी मित्रांनो, अमोल चव्हाण आरोडे हौशा आणि त्याच्या बाजूला आहे कळंबा वजीर. त्या पलीकडे आता फाकड्या पाहिला, कवटीपण फाकड्या, भागवदा पाटील. त्या जोडीला होता गुलब्या होता. इकडनं आता बुलेट शेब्याची गाडी आली बघा. त्याच्या पलीकडे पळाला ते आता भुजार नागे आणि डोंगरवाडी पैलवान. या अशा सगळ्या गाड्या पळालत्या. त्याच्या मागं आता ब्रेकफेल आणि पापडवरी पाचगाव तलवार नागे होता. तिकडं शानरूबाई गाडी आणाल तर ती गाडी होती अजिंक्य ओपडे राजा आणि डावीचा होता तो फायरिंग बैजा होता. तरी अशा चांगल्या गाड्या पळालत्या. तर जरा धुळा पण होताच, पण मैदान 1 नंबर रास झालतं. असं नाव ठेवायला जागा नव्हती अजिबात. 1 नंबर नियोजन कमिटीचं होतं, डोंगरवाडी कमिटी होती सगळी. तर आता आपल्या पुढं आता पाहिलं सतीश अप्पा ही गाडी आहे बघा. उजवीचा आहे तो शशीशेठ बेळंकी राजा आहे आणि डावीचा आहे तो सचिन मदने. त्या पुढं जाता पलीकडं गाडी पाहिल्या ते शिवदा गाडी आणल्या ते स्टार वशा आहे डावीचा अक्षय डुबले कानडवाडी आणि उजवीचा आहे तो वावटुळ बिच्चा संतोष माने बुधगाव यांचा. त्या आता आपल्या बरोबर गाडी समोर पळाल्या. त्यातला उजवीचा काळा बैल होता तो नामदेव बापू काळ सांगली आणि त्यामध्ये गाडीवर गोटू यमकर. त्याच्यासोबत पहिरं होतं मित्रांनो. आता पहिरं कुठलं होतं ते तुम्हाला सांगतोच. तर त्यामध्ये पहिरं होतं डावीचा बुधगाव राजा होता, संतोष माने बंधू बुधगाव राजा. आपल्या पुढे आता सतीश अप्पा गाड्या आणल्या लाल शर्ट. त्यामध्ये उजवीचा बैल होता शशीशेठ बेळंकी राजा आणि डावीचा होता ते सचिन मदने दानोळी. त्यात नामदेव बापू काळा आहे बघा हे. त्याच्या बाजूला होता बुधगाव राजा, संतोष माने बुधगाव राजा. त्यात बंडामा गाडी आणायला ती उजवीचा ब्रेकफेल पाहिजे आहे आणि राजूदा पाटील. तिकडे पलीकडे अभिमानी चिमणी आणि माने रोड लाईन्स ही गाडी पाहिल्या. आता डोक्याला लाल टापर बांधलेली पिवळ्या पक्की गाडी होती ती आता बुलेट छब्या होता, महेश बोंद्रे सरकारांचा बुलेट छब्या डावीचा. उजवीचा होता तो बाबर शेठ पिंट्या होता. हे आता आपल्या पुढं पाहायला तो अमोल चव्हाण आरोडे हौशा होता आणि डावीचा होता तो कळंबा वजीर पत्तू यांचा कळंबा वजीर होता. त्यामध्ये गाडीवर होता उमराव गरजेवाडी. तिकडे पलीकडे अजिंक्य कोपर्ड्यांचा उजवीचा राजा होता, माफ करा हरण्या होता, अजिंक्य कोपर्डे लिंगनूर हरण्या. आणि त्या संकट होता फायरिंग बैजा खलाटी सरपंच. त्यामध्ये गाडीवान होतं शानूरबाई. या अशा सगळ्या टॉपच्या गाड्या पळालत्या आणि मैदान तर 1 नंबर होतं. कुठल्याही प्रकारची मोटरसायकल, कुठल्याही प्रकारची कमिटीची व्यतिरिक्त अजिबात काय नव्हतं. संपूर्ण पब्लिक सगळं बॅरिगेटच्या आत व्यवस्थित शिस्तप्रिय राहिलेलं. आणि जो काय चूक करेल त्याला कमिटीनं असं टोलं दिल्यात, पाक सुजवून टाकल्या मागणं. तर 1 नंबर मैदान झालं. खरंच सांगायसारखं म्हणजे सारखं वारंवार उल्लेख करायला लागलोय. तर 1 नंबरला आता आरोडे हौशा आहे उजवीचा आणि कळंबा वजीर डावीचा. पलीकडे आता अजिंक्य ओपडे लिंगनूर हरण्या. ते मागं आता 3 नंबरला पाहिला तो पिंट्या आहे बघा, बाबरशेठ उजवीचा आणि डावीचा ते महेश बोंद्रे सरकारांचा बुलेट होता. इकडं आता फाकड्या गेला कवटीपर्यंत फाकड्या. तिकडं पलीकडे भुजार नागे आणि डोंगरवाडी पैलवान ही जोडणं पळालती. फाकड्या आणि गुलबे ही जोडणं पळालती बघा. फाकड्या 10 पागोदा पाटील कवटीपिरान. गाडीवर होतं बबलू बस्तोडे. त्या मागं बंडावामा होतं, ब्रेकफेल पाहिजे गाडी पळवालतात. आता त्या मागं तुकारामची गाडी गेलती. आता नामदेव बापू काळा गेलं गोटू. आता सतीश अप्पा गेलं दानोळे आणि बेळंकी राजा. आता शिवदा गेलं स्टार वशा आणि वाटू बिच्चा. आता RX बैजा गेला पाचगाव RX बैजा. आणि आता मागं गेली ही गाडी विक्रम शेठ सावकर बैजा. ते मागं आता जुननी चिमण्या. आता ही पोपट छोटी किंडी यांची गाडी गेली बघा. डावीचा बैल पोपट छोटी किंडींचा आहे, उजवीचा काय आपल्याला कळालं नाही. स्वतः गाडी बनवतात पोपट छोटी किंडी. तर आता अनेकदा सांगतो बैल कुठली पळालती. तर बावदांचा सुलतान आणि बापू सरकारांचा फुल्या पळत होता. महेश बोंद्रे सरकारांचा बुलेट छब्या आणि बाबर शेठ यांचा पिंट्या ही जोडणं पळत होती. गाडीवर होतं बंडाभाऊ खिलारे आणि सुलतानच्या गाडीमध्ये गाडीवर होतं रावदादा. तर जुनोनी शेठ चिमण्या आणि रामपूरवाडी पाकऱ्या ही जोडणं पळालती, ज्यामध्ये गाडीवर होतं विशाल बिसे. कवटीपेरण फाकड्या भागुदा पाटील आणि नामदेव जानकर साहेब यांचा गुलब्या. त्यामध्ये गाडीवर होतं बबलू बस्तोडे. त्याचप्रमाणे शशीशेठ राजा आणि सचिन मदने दानोळी ही जोडणं पळालती. त्यामध्ये गाडीवर होतं सतीश अप्पा. भुजार नागे आणि डोंगरवाडी पैलवान ही जोडणं पळालती. बंडाभाऊ हसबे यांचा भुजार नाग्या
आणि डोंगरवाडी पलवान यांचं बैल ब गटाचा, त्यामध्ये गाडीवर होतात परसू आगळगाव, गोल्डन शुक्रिया आणि संतू काकांचाच आणि RX बैजा संपदा गाडगीळ यांचा. तर ही गाडी संतू काका हाणालतात. तर त्याचप्रमाणे बुधगाव राजा म्हणजे संतोष माने बंधू यांचं बुधगाव राजा आणि नामदेव बापू यांचं काळं, यामध्ये गाडीवान होतात गोटू एमकर, स्टार वशा आणि वावटू बिच्चा बुधगाव माने बंधू यांचा, त्यामध्ये गाडीवान होतो शिवादादा अक्षय डुबले यांचा स्टार वशा. त्याचप्रमाणे अभिमानी चिमण्या आणि माने रोड लाईन सर्जा, यामध्ये गाडीवान होतो तुकाराम हुलगे. खलाटीचा एक बैल आणि सावकर बैजा विक्रम सावकर गव्हाण यांचा, ही एक गाडी पळालती. तर अशा चांगल्या सगळ्या गाड्या पळालत्या. परत आता गाड्या कलरकडे चालल्यात. आता कुठल्याकडे ही आता होती बघा सावकर बैजा, डावीचा होता तो लाल शिंगाचा. हे आता आपल्या पुढे सतीशापा आहेतच. गाड्या सगळ्या आता कलरकडे चालल्यात. आता बघूया कोण कलर घेते. तर आता परवाचा सगळं व्हिडिओ कायदेशीर बाबी क्लिअर झाल्यात. तर आता 2 दिवसात व्हिडिओ येईल परवाचा पण मोहन केसरीचा. तर आता ही आमदार केसरीचा जनरल गट होता. तर आता गाड्या कलर घेतल्यात. 1 नंबरला आता अजिंक्य कोपडे, उजवीचा लिंगनूर हरण्या, डावीचा फायरिंग बैजा, ही अशी गाडी पळाल्या खलाटी सरपंच. तसंच इकडं आता बुलेट छब्या लागलाय बघा, महेश बोंद्रे सरकार यांचं डावीचा बुलेट छब्या, उजवीचा आहे ते बाबर शेठ पिंट्या. या दोघांच्या गाडीत क्रॉस लागला 1ला लागायसाठी. आता गाडीवान बंडाभाऊ आहेत त्यामध्ये. आणि 3 नंबरला आता गाडी कुठली लागल्या बघूया, कळंबा वजीर आणि त्यासोबत पैरा आहे अमोल चव्हाण आरवडे हौशा. त्या मागच आता ब्रेकपेलची गाडी आहे तलवार नाग्या पापाडोरी पाचगाव आणि राजूदा पाटील यांचं ब्रेकपेल बैजा. त्याचप्रमाणे आता ते मागं संतू काका होतात, ती गाडी होती RX बैजाची. त्या मागं आता गाडी गेली मित्रांनो सतीश अप्पांची. त्या मागं गोटू एमगर होतात, नामदेव बापू काळं बैजा. आता हे पोडो पळाला तो स्टार वशा आणि वावटुळी बिच्चा आहे, शिवादा गेलं. त्या मागं आता फाकड्याची पण गाडी गेली, ही आता सावकर बैजा गेला. ही आता जुनोनी चिमणे ही पण गाडी गेली. या सगळ्या अशा एकंदरीत गाड्या पळालत्या. आता कुठल्या गाड्या पळालत्या हे तुम्हाला सांगितलंच. आणि एक चांगली हिंदी केसरी गाडीवानचा यामध्ये सहभाग होता. तब्बल 16 ते 17 गाड्यांचा यामध्ये सहभाग होता. आणि एक असं चांगलं मैदान झालं की जेणेकरून ब गटाच्या बैलांना पण कुठंतरी मालकांनी धाडस करायला लागल्यात की बाबा कदाचित आता आपल्या ह्या गटात कुठंतरी आपल्याला चान्स आहे, 4 पैसे आपल्याला पण मिळतील. त्यामुळे हे मैदान असे गट काढलेले ते एक चांगलं पण झालं. गाड्या पण भरपूर झाल्या. त्याचप्रमाणे अनेक मालकांनी धाडस पण केलं. तर आपल्या पुढे आता हे पळाला बघा, हे जुनोनी चिमण्या आहे, ज्यामध्ये गाडीवान आहेत विशाल भिसे. आता आपल्या बरोबर समोर गाडी पाहिली ती. आणि रामपूरवाडीचा पाखरे आहे अमोल माने यांचा डावीचा. त्या पुढे आता गाडी कुठली पाहिल्या बघूया. पुढे आता सावकर बैजाचीच गाडी पाहिल्या, खलाटीचा बैल उजवीचा आणि डावीचा आहे ते सावकर बैजा विक्रम शेठ. तर जरा फपुट्यामुळं गाडी आपली मागं सरली आणि आपल्या मागणं बरोबर गाडी काढते, त्यामुळे आपल्याला वाट द्यायला पण लागते. तर आता गाड्या आहे आता त्या पाईपवरून चालल्यात, कलर घेऊन आल्यात गाड्या. आता अनेकदा क्रम सांगतो. पुढे आता हाय आपला असं विशाल भिसे आहे. आता हे पोपटचोडी खिंडी, इथं आता बबलू बस्तवडे आहेत. उजवीचा आहे तो गुलब्या आहे आणि डावीचा आहे तो फाकड्या कवटीपर्यंत फाकड्या. आता इथे सतीश अप्पांची ही गाडी गेली. आता आपल्या बरोबर समोर पिवळी पक्कीची गाडी पाहिली, ज्यामध्ये गाडीवान बंडामामा सिद्धेवाडी, त्यामध्ये उजवीचा आहे ब्रेकपेल बैजा, डावीचा आहे ती पापडोरी पाचगाव यांचा तलवार नाग्या. आता बरोबर आपल्या पुढे या एकूण 4 गाड्या पाहिल्यात बघा. 4 नंबरला गाडी पाहिली ती कळंबा वजीर, डावीचा, उजवीचा आहे तो आरवडे हौशा. पुढे आता हरिपूर बुलेट छब्या पाहिला डावीचा, पायल निक्या घातलेला. उजवीचा आहे तो बाबर शेठ पिंट्या. त्याच्या पुढे आता हे अजिंक्य कोपडे हरण्या आहे उजवीचा, डावीचा आहे तो फायरिंग बैजा. त्या पुढे जाता हे RX बैजा पाहिला, संपदा गाडगे यांचा पाचगाव RX बैजा. आणि त्याच्या जोडीला मित्रांनो संतू काकांचा गोल्डन शुक्रिया, स्वतः मालक गाडीवान. हे अशा एकूण गाड्या पळायला लागल्यात. तर बघा आता ते पोरग पळालं तर त्याला कमिटीने लगेच मागणं आलेल्या डोस दिला. तर मैदान हे असं चांगलंच व्हायला लागतात, नियोजन पण तसं लावायला लागते, पोरं पण तशी घट्ट लागतात.
लवकरच मित्रांनो ह्याच पट्ट्यावर परत अजून एक मोठं मैदान आहे ह्या येत्या 15 दिवसामध्ये. कदाचित तो आकडा मोठा असू शकतोय अशी चर्चा होती पट्ट्यावर आज. मग तो आकडा 5 लाख पण असू शकतोय किंवा 1.5 लाख पण असू शकतोय. चांगली चांगली मैदानं ह्या नियोजनाखाली पार पडाल्यात. आता हे फायनलला आता जवळ झाले फायनल इथनं. आणि पब्लिकनं पण आज शिस्त पाळलेली. कमिटी घट्ट असली की पब्लिक पण शिस्त पाळते. आता अजून तर 1 नंबरला पळाला RX बायजा पळालाय आणि गोल्डन शुक्र्या. आता तवर अजिंक्य कोपर्डे हरण्या आला बघा, गेम चेंजर हरण्या. तर ही सगळी गाडी मागणं जोरात आलती आणि फायनल जवळ चालती. इथनं बरोबर 200 मीटरवर फायनल होती. बघूया आता नेमकं यात कोण बाजी मारते आणि कोण होते आमदार केसरीचं मानकरी. तर आता गेम चेंजर हरण्या पुढे आला 1 ला आणि फायरिंग बैजा. तर आता गाडीवान शानरूबाई लागल्यात प्रयत्न करला ही गाडी हाय अशी 1 लाच ठेवायला आणि फायनल जवळ आलती. कमिटीज पण प्रयत्न चालू होतात पब्लिक पुढे हटवायला. तर मित्रांनो मैदान तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे मोहन केसरीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. त्यांची कायदेशीर बाबी काय क्लिअर झाल्यावर तो पण व्हिडिओ नक्कीच चांगला आहे. ज्यामध्ये बुलेट छब्या होता मानकरी मोहन केसरीचा. 1 नंबरला आता आमदार केसरीचा मानकरी झालाय हरण्या झाला लिंगणूर हरण्या. 2 नंबरला आता कोण होते बघूया. 2 नंबरला झाल्या RX बायजाची गाडी झाल्या गोल्डन शुक्रेन RX बायजा. आणि 3 नंबरला झालाय कळंबा वजीर आणि अमोल चव्हाण आरवडे हौशा.